नमस्कार, मी पूर्वा राणी जगताप आणि आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे MH माझा या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता सार्वत्रिक निवडणुका 2026 ह्या आत्ताच जाहीर झाल्यात आणि पुरंदर तालुक्यामध्ये संपूर्ण क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या इच्छुक उमेदवारांची नक्की काय परिस्थिती आहे, मतदाराचा कुठला आवाज आहे आणि त्या आवाजाला देणारा साथ नक्की कोण नेतृत्व घालणार याची चर्चा आता सगळीकडे चालली आहे. याच आपल्या पॉडकास्टच्या सिरीजमध्ये आज आपल्यासोबत आहेत बेलसर माळशिरस गटातून इच्छुक उमेदवार माऊली यादव आज आपल्यासोबत आहेत. तर नमस्ते. नमस्ते. सर्वप्रथम आपलं स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल MH माझा इकडे. आणि मला तुम्हाला सर्वात पहिला प्रश्न विचारायचा की नक्की माऊली यादव कोण आहेत? माझ्याबद्दल बोलायचं झालं तर मी एका अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता आहे. म्हणजे माझे आजोबा हे खरं तर लोकांच्या इथं अगदी सालाने त्यांनी काम केलेलं आहे. माझ्या वडिलांनी देखील लोकांच्या घरी सालानी त्या ठिकाणी राहून आपल्या कुटुंबाची त्या ठिकाणी उदरनिर्वाह आमचा सर्वांचा त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. अगदी घरची परिस्थिती हालाकीची, म्हणजे 2-3 एकर जमीन आणि अशा एका कुटुंबातून मी त्या ठिकाणी आलेलो आहे. माझं जर लहानपण पाहिलं तर अगदी छपराचं घर आणि पावसाळा जर झाला तर त्या घरात बाजूनी सगळं पाणी असायचं. आम्ही जर रात्रीचं झोपलेलो असलं तर, आणि पाणी बाजूनी काढून देण्यासाठी चर खाल्लेले असायचे. अशा अतिशय गरीब कुटुंबातून मी त्या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर मला समाजकारणाची, राजकारणाची आवड असल्यामुळं माझ्या ह्या सगळ्या राजकीय प्रवासात माझ्या आईचा त्या ठिकाणी मला खंबीर असा पाठिंबा होता, माझ्या वडिलांचा पाठिंबा होता आणि त्यामुळेच मी खरं तर राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. म्हणजे अतिशय गरीब कुटुंबातून असून देखील माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी राजकारणात आज एक चांगल्या पद्धतीनं गावात काम करतोय. माऊली दादा, राजकारणात सर्वसामान्य माणसाने पाऊल ठेवणं तितकं सोपी गोष्ट नाहीये. त्याच्यासाठी म्हणतात की गॉडफादर असावा किंवा गुरु असावा, एखादं प्रेरणास्थान असावं. तर असं आपल्या मागे उभं राहिलेली कोणती गोष्ट किंवा तुम्ही ज्यांच्याकडे पाहून प्रेरणा घेते असं तुमचं कोणी गुरु असेल तर प्लीज त्याबद्दल आम्हाला सांगा. खरं तर मी राजकारणात येताना गावात ज्यावेळेस काम करायला सुरुवात केली त्यावेळेस आमच्या गावचे माजी सरपंच अरुण सर यादव यांना खरं तर मी माझा आदर्श मानत होतो आणि त्यांच्यामुळेच खरं तर मी राजकारणात आलो. गेले 15-20 वर्ष आम्ही दोघांनी त्या ठिकाणी एकत्र काम केलं. गावच्या राजकारणात मी त्यांच्यामुळं आलो. माझी आमदार अशोकभाऊ टेकवडे यांच्यामुळं खरं तर मी तालुक्याच्या राजकारणात त्या ठिकाणी प्रवेश केला. भाऊंनी त्या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विद्यार्थी संघटनेमध्ये काम करण्याची त्या ठिकाणी त्यावेळेस संधी दिली. पुढे PDCC बँकेचे चेअरमन दिगंबर दुर्गाडे सर असतील, यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सरांचे माझे संबंध त्या ठिकाणी खूप चांगले आणि तालुक्यात राजकारण करत असताना खरं तर पुढे जाऊन मग दुर्गाडे सरांना आदर्श मानून मी त्या ठिकाणी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. परंतु 2011ला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. खरं तर त्याला कारण आमच्या स्थानिक गावचं राजकारण होतं आणि मी संजय सरांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस माझं वय साधारण 23-24 वय असेल आणि 2011ला मला वाटते नोव्हेंबरमध्ये मी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर संजय जगताप सरांनी मला फेब्रुवारी 2012ला पंचायत समितीची त्या ठिकाणी उमेदवारी दिली. खरं तर माझ्याकडे कुठली राजकीय पार्श्वभूमी नव्हती, माझ्याकडं आर्थिक माझी परिस्थितीही नव्हती, परंतु संजय जगताप सरांसारख्या माणसाने मला त्या ठिकाणी पंचायत समितीची उमेदवारी दिली. मला माझ्या निवडणुकीत मला निवडून आणण्याचा त्या ठिकाणी सरांनी प्रयत्न केला आणि माझ्या राजकीय जीवनातला खऱ्या अर्थानं तो टर्निंग पॉईंट होता की अगदी कमी वयात की 23-24व्या वर्षी कोणाला ग्रामपंचायतलाही पॅनलला गावात घेताना लोक विचार करतात, त्यावेळेस सरांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला पंचायत समितीची उमेदवारी दिली. मी त्यावेळेस माझा 67 मताने खरं तर पराभव झाला, परंतु त्या निमित्ताने माऊली यादव कोण हे सगळं संपूर्ण तालुक्याला समजलं. त्यानंतर पुढे जाऊन सरांनी मला पुरंदर तालुका युवक काँग्रेसचा अध्यक्ष केलं. गावचा सरपंच होताना देखील सरांनी त्या ठिकाणी माझ्या पाठीमागं विकास कामांचा साठी प्रचंड निधी दिल्यामुळं मी
ह्या गावात कामं करू शकलो आणि म्हणूनच लोकांनी त्या ठिकाणी माझ्यावरती विश्वास ठेवला. खरं तर संजय जगताप सर हे कायम मोठ्या भावाप्रमाणे माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांच्या पाठिंब्याने, त्यांच्या ताकदीनंच मी माझी जी काही तालुक्यात आज राजकीय ओळख आहे त्यासाठी संजय जगताप सर हेच माझे खरं तर राजकीय गुरु मी समजेल. ज्यावेळेस तुम्ही म्हटलं 2007 साली पहिली निवडणूक तुम्ही लढवलीत, तर त्या निवडणुकीबद्दल काय सांगाल? कसा होता तुमचा पहिला निवडणुकीचा अनुभव? त्यावेळेस अशी परिस्थिती की आपण सर्वसामान्य कुटुंबातले प्रस्थापित राजकारणी, कुणी नवीन सर्वसाधारण कुटुंबातून आलं तर कुणीही स्वीकारायला तयार नसतं. 2007ला ज्यावेळेस ग्रामपंचायतची निवडणूक लागली, आमचा वार्ड क्रमांक माळशिरस मधला 4 नंबरचा तो प्रभाग वार्ड हा राखीव झालेला होता महिलेसाठी. आणि त्या वॉर्डमधून मी माझ्या आईला त्या ठिकाणी उभं करण्याचा निर्णय घेतला. आणि ज्यावेळेस उभं करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस त्यावेळेस माझे आमदार अशोक भाऊ टेकवडे यांच्याबरोबर त्या ठिकाणी काम करत होतो. खरं तर अशोक भाऊंनी मला राजकारणात म्हणजे ज्या पद्धतीने अरुण सर माझे राजकीय गुरु आहेत, तसे अशोक भाऊ टेकवडेंनी मला राजकारणात आणण्यासाठी त्या ठिकाणी पुढाकार घेतला. माझ्यातलं नेतृत्व गुण त्यांनी हेरले होते आणि भाऊंनी देखील मला सुरुवातीच्या काळात राजकारणात येण्यासाठी मदत केली. ज्यावेळेस आमच्या गावातील पुढारी अशोक भाऊंना सांगायला गेले की हा पोरगा तुम्हाला मानणार आहे, हा काय निवडून येणार नाही, म्हणजे ह्याच्या आईला हा उभा करतोय, हा निवडून येणार नाही, तर तुम्ही याला समजून सांगा. त्यावेळेस अशोक भाऊंनी त्या सगळ्या पुढाऱ्यांना समजून सांगितलं की त्याला त्याच्या पद्धतीने लढू द्या. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने पहिली निवडणूक मी आमच्या वार्डमधून अपक्ष अशा पद्धतीने आम्ही लढलो आणि निवडून आलो. अच्छा, त्यावेळेस तुमच्या आई ग्रामपंचायत निवडणूक लढल्या होत्या, त्यावेळेस त्यांनी कुठलं पद पाहिलं होतं? सुरुवात ग्रामपंचायत सदस्य म्हणूनच 5 वर्ष त्या ठिकाणी काम केलं. आणि नंतरच्या काळात म्हणजे माझं काम पाहून, म्हणजे जरी आई त्या ठिकाणी पदावर असली तरी विकास कामांसाठी जी माझी धडपड होती ही पाहून गावाने परतच्या निवडणुकीला देखील सरपंच पद हे महिलेसाठी राखीव झालं. त्यामुळे मी परत एकदा माझ्या आईलाच त्या ठिकाणी उभं केलं आणि गावाने त्या ठिकाणी बिनविरोध निवडून दिलं होतं. अरे वा. मग 2007च्या या त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा निवडणुका झाल्या असतील, त्यावेळेस तुम्ही त्यामध्ये सक्रिय सहभागी होतात का? हो, मी त्यानंतर 2017 मला वाटतं 2017लाच मी स्वतः त्या ठिकाणी निवडणूक लढवली. मी निवडून आलो, आमचा पॅनल त्या ठिकाणी निवडून आला आणि मी उपसरपंच म्हणून त्या ठिकाणी 1 वर्ष काम केलं. आणि खऱ्या अर्थानं तेव्हापासूनच गावच्या विकासाला खऱ्या अर्थानं एक गती देण्याचं काम मी केलं. कारण की माझे आमदार आदरणीय संजयजी जगताप सरांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी मी माळशिरसमध्ये आणू शकलो. आणि म्हणजे गावात अगदी अंतर्गत सिमेंट रस्ते सुद्धा आमच्याकडे नव्हते, 1 इंच देखील गटारचं काम झालेलं नव्हतं. जवळपास 60-70 लाख रुपयांची गटार योजना, कोट्यवधी रुपयांचे अंतर्गत रस्ते असतील, गावांना जोडणारे रस्ते असतील, वाड्यावस्त्यांना जोडणारे रस्ते असतील, अशा पद्धतीची कामं मी 2017 ते 2022 या दरम्यान करू शकलो. तर 2017 ते आज 2026 आहे, म्हणजे जवळजवळ 1 दशक आपलं पुढे गेलेलं आहे. आणि या एका दशकामध्ये तुम्ही काय काय कामं केली? जसं तुम्ही आता सांगितलं की रस्त्यांची विविध कामं केलीत, असं वेगवेगळे कोणत्या प्रकारची कामं तुम्ही केलीत हे आपल्या आजच्या प्रेक्षक वर्गाला सांगाल का? खरं तर मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की मी गेले 6-7 वर्षाच्या कालावधीमध्ये पुरंदर तालुक्यामध्ये सर्वाधिक निधी हा माळशिरस ग्रामपंचायतला खेचून आणण्याचा मी त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने प्रयत्न केला. अगदी आमदार संजय जगताप यांच्या माध्यमातून 30-40 कोटी रुपयांची रस्त्यांची कामं झाली. चालू वर्षात देखील मी जवळपास 20 कोटी रुपयांचा शासकीय निधी त्या ठिकाणी मंजूर करून आणण्याचा प्रयत्न केला. मग त्यामध्ये बुलेश्वरचा आमचं वन पर्यटनाचा जो विकास करायचा आहे त्यासाठी दौंड तालुक्याचे आमदार राहुलदादा कुले यांच्याकडून आम्ही 4 कोटी रुपये मंजूर करून घेतले. जिल्हा परिषदच्या माध्यमातून आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी आम्ही 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांच्याकडून आम्ही पुरंदर उपसाच्या पाईपलाईनसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणलाय. अशी
गेले 15-20 वर्ष आपण समाजकारण राजकारणात काम करत असताना प्रशासनाचा एक चांगल्या पद्धतीने अनुभव आल्यामुळं कुठून कसा निधी मंजूर करून आणायचा हे एक चांगल्या पद्धतीने माहिती झाल्यामुळं एक गावच्या विकासाला त्या गोष्टींचा हातभार लावण्यासाठी खूप फायदा त्या ठिकाणी आम्हाला होतोय. अच्छा, तर निधी ज्यावेळेस मंजूर होतो त्याच्यामध्ये पण भरपूर धावपळ असते, पण तो निधी योग्य ठिकाणी वापरला जातोय का याची सुद्धा कसून चौकशी करणं आपलं काम आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? हा, ते शेवटी स्थानिक आपण पदाधिकारी जे आहेत ती त्यांची जबाबदारी आहे की आपण योग्य पद्धतीने ते कामं करून घेतली पाहिजेत. आणि आमच्याकडं होणारी सगळीच कामं ही अतिशय दर्जेदार पद्धतीनं आम्ही करून घेतो. मुळात कामं दर्जेदार किंवा कधी होत नाहीत ज्यावेळेस स्थानिक पदाधिकारी हे ठेकेदारांच्याकडून कमिशन घेतात किंवा त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस ते होतं. परंतु आमचं कामाचं थोडा पद्धत आमची वेगळी आहे की आम्हाला अगदी माझ्या पत्नीला मिळणारं सरपंच पदाचं मानधन सुद्धा आम्ही गावातील गोरगरीब गरजू लोकांसाठी त्या ठिकाणी देत असतो. म्हणजे गावातील गरीब मुलींचे लग्न असेल, कोणाचं हॉस्पिटलचं काम असेल, कोणाला शालेय मदत असेल, ह्याच्यासाठी गेले 2-3 वर्षात आम्ही 4 ते 5 लाख रुपयांची आम्ही मदत केलेली आहे. त्यामुळे आम्ही कुठल्याही ठेकेदाराकडून 1 रुपयाचंही कमिशन घेत नाही. त्यामुळं आम्ही कामही दर्जेदारच त्या ठिकाणी करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. दादा, आता तुम्ही म्हणालात की आता तुमच्या ज्या पत्नी आहेत त्या विद्यमान सरपंच आहेत गावच्या, तर एक बराच असा प्रश्न पडतो की ज्यावेळेस एक स्त्री सरपंच असते त्यावेळेस खरं तर तिच्या पाठीमागे तिचे जे पती असतात तेच खरं तर गावचा संपूर्ण कारभार सांभाळले जातात, आणि आता त्याला एक सरपंच पती नावाचं एक पद्धत किंवा नाव असं दिलं गेलेलं आहे. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, हे मला मान्य आहे सरपंच पती म्हणून, पण खरं तर मी तर असं समजेल की त्याच्यामुळं माझ्यावरती थोडा अन्याय झाल्यासारखा वाटतो. कारण की मी तिच्या कारभारात कधी हस्तक्षेप करत नाही, मी कधी त्यांच्या मिटिंगला जाऊन बसत नाही. आणि माझी पत्नी तेवढी सक्षम आहे गाव चालवण्यासाठी. मी तिला मदत ह्यासाठी करतो की गावात कुठून कशी विकास कामं मंजूर करून आणायची ह्यासाठी माझा प्रयत्न असतो. मी तिच्या ऑफिशियली कामात कुठेही हस्तक्षेप त्या ठिकाणी करत नाही. पण याच बद्दल पुढे मी बोलेल दादा की आता तुम्ही स्वतः उभे राहताय जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्यांच्यासाठी, तर मग ग्रामपंचायतीतून डिरेक्टली जिल्हा परिषद लढवण्याचा हा तुमचा मानस जो आहे याबद्दल काय सांगाल? मुळात म्हणजे खरं तर असा पुढचा प्रश्न त्यालाच काउंटर आहे की वरून पक्षाकडून असं काही तुम्हाला शब्द मिळालाय का की आहे आपल्याकडून जागा आहे असं काही? मुळात मी ग्रामपंचायत लढण्याच्या अगोदर मॅडम 2012ला मी पंचायत समितीची निवडणूक लढलेलो आहे. त्यावेळेस अगदी अल्पशा मताने म्हणजे 67 मतांनी त्या ठिकाणी माझा पराभव झाला होता. आणि जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यामागचं कारण हे की मी जो माळशिरस गावचा सर्वांगीण विकास करतोय, म्हणजे आमच्या पंचक्रोशीत जर पाहिलं गेलं तर अगदी बाजूच्या गावचे लोक सुद्धा सहजपणाने बोलतात की आमच्या गावाला तुमच्यासारखा सरपंच मिळाला पाहिजे. आज मी निवडणूक लढवण्यापेक्षा लोकांचा ह्या भागातील मला सर्वपक्षीय लोकांचा मतदारांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जिल्हा परिषदची निवडणूक लढा, आम्ही तुमच्या बरोबर आहे. कारण लोकांना एक अपेक्षा आहे की माळशिरस गावचा ज्या पद्धतीने विकास झाला त्या पद्धतीने ह्या भागाचा विकास झाला पाहिजे. आणि हे कोण करू शकतो तर त्यांच्या पुढं माझा एक चेहरा सर्वसामान्य मतदारांना दिसतोय. त्यामुळं मग लोकाग्रस्तावर मी खरं तर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि दुसरा तुमचा प्रश्न आहे की पक्षाने अजून मला तसं काही सांगितलेलं नाही, पण पक्ष निश्चितपणानं आज जर पाहिलं तर संपूर्ण मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मला त्या ठिकाणी उमेदवारी मिळावी. आणि आदरणीय संजयजी जगताप सर असतील, अशोकभाऊ टेकवडे असतील, गंगारामदास जगदाळे असतील, बाबासाहेब जाधवराव असतील, त्याचबरोबर जिल्हा अध्यक्ष शेखरजी वडणे असतील, हे निश्चितपणानं मला उमेदवारी देतील याची 100% खात्री आहे. आता ह्या ज्या सगळ्या निवडणुका चालल्यात आणि सगळीकडेच महाराष्ट्राचं राजकारण सध्या भारताच्या केंद्रस्थानी चाललंय की महाराष्ट्रात नेमक्या ह्या वर्षी काय होणार. कारण की स्थानिक स्वराज्य संस्थांचं ज्यावेळेस निवडणुका लागतात तिथून पुढचा जो सर्वत्र चर्चा असतात की कारण की हा विषय अतिशय संवेदनशील पद्धतीने हाताळला जातो. आणि याच दरम्यान जर पाहायचं झालं तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या काही गोष्टी घडणाऱ्या आहेत त्या
सहजासहजी लवकर न कळणार आहेत आणि मग त्यासाठी की अतितटीने अक्षरशः लढाई चालू राहते. आणि जर आपल्या आजूबाजूचे इतर इच्छुक उमेदवार पाहिले तर त्यांचं वेगवेगळ्या लोकांना ट्रिपला नेणं किंवा होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम करणं आणि जे काही अगदी स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे म्हणायचं झालं तर पैशांच्या जोरावरती काही ना काहीतरी करणं, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. मग तुम्ही शांत काय? अतिशय चांगला प्रश्न मॅडम आपण विचारलेला आहे. खरं तर आपल्या पुरंदर तालुक्यातील सगळ्याच म्हणजे चारही जिल्हा परिषद गटांच्या पैकी माळशिरस बेलसर जिल्हा परिषद गटामध्ये हे अशा पद्धतीचं सध्या चित्र उभं राहिलेलं आहे. कोण होम मिनिस्टर कार्यक्रम घेतोय, कोण साड्या वाटप करतोय, कोण ट्रिपा काढतोय, कोण जेवणावळी कोणी चालू केलेल्या आहेत. परंतु या सगळ्यामध्ये विकासाचा मुद्दा हा कुठेही निवडणुकीत दिसत नाही. खरं तर हे सगळं करणारे कोण येतं? हे सगळे इच्छुक उमेदवार आहेत. हे जमिनीचे दलाल मंडळी त्या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आत्ता उतरलेले त्या ठिकाणी दिसत आहेत. आणि मग चुकीच्या पद्धतीने जे कमावलेला पैसा आहे त्याचा हा कुठंतरी थोडा, ज्याला आपण मराठीत माज हा शब्द म्हणतो, तो पैशाचा माज थोडा या मतदारसंघात दिसतोय. परंतु आपल्या या मतदारसंघात प्रचंड असे विकासाचे त्या ठिकाणी प्रश्न असताना अशा पद्धतीने लोकांना आमिष दाखवून चुकीच्या पद्धतीने निवडणूक खेळली जाते, हे खरं तर ह्या भागाचं दुर्दैव म्हणावं लागेल. की एक आपण अगदी 50 रुपयाची साडी देऊन एखाद्याचं मत खरेदी करण्याचा प्रयत्न करतो किंवा ट्रिपला कुठंतरी घेऊन जातो आणि 5 वर्ष त्या व्यक्तीला आपण परत ओळखही देत नाही. असे गेले 5 वर्षाचा आमचा त्या ठिकाणीचा अनुभव आहे की विकासापासून ही निवडणूक भरकटत चाललेली आहे. माझं असं म्हणणं आहे की मी ट्रिपा काढू शकत नाही, परंतु मी 5ही वर्ष सहजपणाने मतदारांना त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. हक्काने मला लोक काम सांगू शकतात आणि मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे. 20 वर्षाचा माझा त्या ठिकाणी अनुभव आहे आणि मी खात्रीने आपल्याला सांगेल की हे जे इच्छुक उमेदवार आता जे मतदारसंघात दिसत आहेत यांनी यांच्या जर गावात माझ्यापेक्षा जर 1 रुपयाचं जरी जास्त काम केलं असेल, 1 रुपयाचं, तर मी या निवडणुकीतून माघार घेईल. म्हणजे मी माझ्या गावात जे 30-40 कोटी रुपयांची कामं केलेत ह्या कामांच्या आधाराने मी खरं तर निवडणुकीला सामोरं जातोय. आणि ह्या सगळ्यांच्या पेक्षा प्रशासनातला गेल्या 20 वर्षाचा माझा अनुभव आहे. निधी कसा आणायचा, काय करायचं हे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्यामुळं मला कुणाला आमिष दाखवायची गरज मला तरी वाटतंय की नाही. लोक माझं काम पाहून त्या ठिकाणी मला निश्चितपणाने संधी देतील. मला असं विचारायचं आहे की आत्ताच ह्या मुद्द्याला धरून की निवडणुकांमध्ये होणारा पैशांचा अतिवापर का मतदारांच्या प्रामाणिक ज्या गरजा आहेत त्यांबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे? की हा पैशांचा अतिवापर जिंकणार का मतदारांच्या ज्या गरजा आहेत, ज्या विकासासाठी फार महत्वाच्या त्या जिंकणार? मतदार हा सुज्ञ लोक सुद्धा आज सुद्धा बोलताना विचार करतात, चला यांनी तरी कुठं कष्टाने कमावलेलं आहे. त्यामुळं लोक त्यांच्या आमिषाला 100% त्या ठिकाणी बळी पडणार नाहीत. आज जर पाहिलं तर आमच्या जिल्हा परिषद गटातल्या कितीतरी गावांना, म्हणजे आम्ही जर आमच्या राजुरी गावात गेलो तर आमच्या अंकुश बाप्पूंची वस्ती स्वातंत्र्याच्या नंतर 80 वर्ष झालं त्या ठिकाणी त्यांना जायला रस्ता नाही. आमच्या पिशे गावात जर आम्ही गेलो तर धनगरवाड्याला स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर लाईट सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेली नाही. आमच्या भोसलेवाडीला त्या ठिकाणी जायला रस्ता नाही. किंवा बेलसर असेल, निळुंज असेल, वाळंज असेल, अशा कितीतरी वाड्या वस्ती आहेत की त्यांना अजूनही नीटनेटके त्या ठिकाणी रस्ते नाहीत. गेले 8-10 वर्ष झालं बेलसर माळशिरस प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी बंद आहे. त्याच्यावरती कुठला पुढारी बोलत नाही. किंवा आता जे जिल्हा परिषदला स्थानिक लोकप्रतिनिधी होते त्यांनी या गोष्टींच्याकडे त्या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे होतं, परंतु त्याच्याकडेही त्यांनी लक्ष दिलेलं नाही. दुसरा विषय आरोग्याच्या बाबतीत तर ह्या जिल्हा परिषद गटात माळशिरस आणि बेलसर हे 2 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. जवळपास त्या तालुक्याची 1 लाख लोकसंख्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरती अवलंबून आहे. आणि त्या प्राथमिक आमच्या माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्राचे 27 त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची पद आहेत, त्याच्यापैकी 14 पदही रिक्त आहेत. परंतु जिल्हा परिषद सदस्यांनी त्याच्यावरती कधीही जिल्हा परिषदला एकाही पत्र व्यवहार केला नाही किंवा त्याच्यावरती आवाज उठवला नाही. म्हणजे आज आमच्याकडे पुरंदर उपसाचं पाणी आलंय, पिण्याच्या पाण्याचे स्रोत इतके खराब झालेले आहेत की लहान लहान मुलांना देखील त्या ठिकाणी मुतखडे होतात. कॅन्सर सारखे गावात आतापर्यंत आमच्या 4-5 रुग्ण कॅन्सरचे आढळले. म्हणजे पिण्याचं पाणी, स्वच्छ पिण्याचं पाणी लोकांना मिळणं गरजेचं आहे. परंतु ह्याच्यावरती कुठेही जिल्हा परिषद सदस्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला दिसला नाही.
मग आता हे निवडणुकीच्या काळात कुठलंही काम न केल्यामुळे तुम्हाला लोकांना आज परत एकदा आमिष दाखवण्याची त्या ठिकाणी वेळ आलेली आहे असं मला वाटतंय. जर आपल्या राजकीय पक्षाने तिकीट नाही दिलं किंवा असं म्हणूयात की काही कारणास्तव आपल्याला तिकीट नाही मिळालं तर पक्षाला सोडून अपक्षाशी आपण निवडणूक लढू इच्छिता का नाही, यावरती काय आपलं मत आहे? शेवटी मला उमेदवारी मिळण्याची खात्री आहे की पक्ष नेतृत्व मला 100% संधी देईल. परंतु पक्षाने जर संधी दिली नाही तर मी पक्षादेश ओलांडून त्या ठिकाणी जाणार नाही. मी अपक्ष निवडणूक लढणार नाही. जो पक्ष ज्याला अधिकृत उमेदवारी देईल मी त्याचं त्या ठिकाणी काम करणार आहे. अच्छा, आपण आत्ताच पुरंदर पाणी उपसाणी ह्याबद्दल बोललोत, तर जर तुम्ही ही निवडणूक उमेदवार म्हणून घोषित झालात आणि पुढे ज्यावेळेस तुम्हाला मतदाराला तुमच्या सांगावंसं झालं की तुमचं स्वतःचं विजन काय असणार आहे या कामांप्रती, तर त्याबद्दल काय सांगाल? आज आमच्याकडं पुरंदर उपसा योजना आल्यामुळं लोकांचा आर्थिक स्तर प्रचंड प्रमाणात सुधारलेला आहे. परंतु आजही आमच्या बऱ्याचशा भागाला त्या ठिकाणी पुरंदर उपसाचं पाणी त्या ठिकाणी पोचलेलं नाही. म्हणजे आमच्याच गावचा विचार करायचा झाला तर आमच्याकडं माले वस्ती, पाटील वस्ती या भागाला अजून पुरंदर उपसाची पाईपलाईन त्या ठिकाणी गेलेली नाही. आमची इंदलकर वस्ती पाण्यापासून वंचित आहे. तोच प्रश्न आमच्या नायगावच्या ग्रामस्थांचा आहे, तोच प्रश्न आमच्या राजुरीच्या ग्रामस्थांचा आहे. काही भागात जाणं शिरसायचं पाणी येतं पण ते कॅनॉलनी येतं. शेवटच्या गावांना अगदी राजुरी, नायगाव ह्या गावांना पाणी मिळवण्यासाठी प्रचंड वाद संघर्ष त्या ठिकाणी करावा लागतो. काही लोक राजकीय दबाव वापरून म्हणजे दौंड तालुका असेल, बारामती तालुका असेल या भागातील लोक तिकडं ते पाणी नेतात आणि मग आमच्या लोकांना त्या ठिकाणी अजून देखील शेतीच्या पाण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी त्यांना उपलब्ध होत नाही. तर हे पाणी कसं मिळालं पाहिजे ह्यासाठी निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीचं आमचं सरकार राज्यात आहे, देशात आहे. तर माझ्यासारखा जर माणूस ह्या भागातून निवडून गेला तर ही कामं त्या ठिकाणी पूर्ण करून घेण्यासाठी निश्चितपणाने त्या ठिकाणी प्रयत्न करेल. दुसरा विषय, आमच्याकडं बुलेश्वर देवस्थान सारखं देवस्थान की ज्या ठिकाणी लाखो भाविक वर्षभर येत असतात. सिद्धेश्वरांसारखं नायगावमध्ये जागृत देवस्थान आहे. पलीकडं पांडेश्वरला गेलं तर ते देखील पांडवकालीन मंदिर त्या ठिकाणी आहे. पुढं आपण खळद असेल, बेलसर असेल किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंचं जन्मगाव खानवडी असेल, अशा आपल्या मतदारसंघाला तसा ऐतिहासिक वारसा लाभलेला हा त्या ठिकाणी मतदारसंघ आहे. परंतु बऱ्याच गावांच्यात आपण जर पाहिलं तर तीर्थक्षेत्राचा दर्जा आपण ह्या देवस्थानाला त्या ठिकाणी मिळवून देऊ शकलो असतो. म्हणजे पांडेश्वर असेल, बुलेश्वर असेल, त्यानंतर म्हणजे ते 2 देवस्थान आहेत किंवा खानवडीचा महात्मा फुलेंच्या जे स्मारक आहे त्याचा विकास करण्यासाठी एक चांगल्या पद्धतीने एक संधी होती. परंतु आतापर्यंत कुठेही तशा पद्धतीने काम झालेलं दिसलं नाही. तर हे सगळं करण्याचा माझा त्या ठिकाणी प्रयत्न असेल. एक चांगल्या पद्धतीचं ज्या ठिकाणची चांगली देवस्थान आहे त्या देवस्थानात तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देणं किंवा खानवडीच्या महात्मा फुलेंच्या स्मारकाचा त्या ठिकाणी विकास करणं, बेलसर असेल किंवा वाळुंज असेल, शिवरीचं यमाई मातेचं मंदिर असेल, ह्या परिसराचा, ह्या देवस्थानांचा त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा विकास करणं हे माझं त्या ठिकाणी टार्गेट राहील. आणि दुसरा विषय असा आहे की लोकांना पिण्याचं चांगलं पाणी देण्याचं. खरं तर जलजीवन मिशन योजनेची कामं तालुक्यात चालू आहेत, परंतु फक्त पाईप त्या ठिकाणी गाडले गेलेले आहेत. पुढील कामं त्या ठिकाणी अर्धवट आहेत. त्यासाठी शासन स्तरावर कुणीही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पाठपुरावा करताना दिसत नाहीत. तर ती देखील योजना लवकरात लवकर पूर्ण कशी होईल त्यासाठी देखील माझा प्रयत्न राहील, जेणेकरून आमच्या महिला भगिनींना एक चांगल्या पद्धतीचं स्वच्छ पाणी त्या ठिकाणी उपलब्ध करून देता येईल. तालुक्यात होणारे जे विविध प्रकल्प आहेत, जसं जाणाई शिरसाई आहे, गुंजवणीचं पाणी, याबद्दल आपलं विजन काय किंवा मत काय? आता ह्या मतदारसंघात गुंजवणीच्या पाण्याचा तसा ह्या परिसराला मला असं वाटतं की काय ती पाईपलाईन आमच्याकडे येत नाही. परंतु तालुक्याच्या जो दक्षिणेकडचा भाग आहे त्या भागात ते पाणी येतंय. खरं तर ते पाणी लवकरात लवकर येणं गरजेचं आहे, कारण की तो पूर्ण भाग हा दुष्काळी आहे. आमचा देखील जर ते पाणी नाझरे धरणापर्यंत जर आलं तर ह्या भागाचा बराचसा शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल. तर त्यासाठी देखील आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणानं माझ्यासारख्या जर कार्यकर्त्याला संधी मिळाली तर आम्ही त्यासाठी देखील माझा पाठपुरावा निश्चितपणाने राहील.
तर पुरंदरमधला सगळ्यात संवेदनशील आणि महत्त्वाचा विषय ज्याला म्हणत की पुरंदर विमानतळ, आणि आपण पाहतोय आजूबाजूच्या राजकीय हालचालींवरनं की निवडणुकांचा आणि पुरंदर विमानतळाचा सहसंबंध लावला जातोय, किंवा पुरंदर विमानतळाचा काही बऱ्यापैकी प्रभाव हा आजच्या निवडणुकांवरती 2026च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पडतोय. याबद्दल तुमचं मत काय? आणि त्यानंतर माझा लगेच हाच प्रश्न असेल की मग तुम्ही पुरंदर विमानतळासाठी शासनाच्या बाजूने आहात का शेतकऱ्यांच्या बाजूने? खरं तर कुठलाही प्रोजेक्ट येताना शासन प्रोजेक्ट आणतंय आम्हाला मान्य आहे, परंतु विमानतळासारखा एवढा मोठा प्रोजेक्ट ह्या तालुक्यात येत असताना विमानतळ झालं पाहिजे, त्याशिवाय विकास होणार नाही 100% खरं आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणी पिढ्यानपिढ्या त्यांनी जपलेली जी शेती आहे त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विश्वासात घेतलं गेलं पाहिजे. कुठल्याही शेतकऱ्यावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय त्या ठिकाणी झाला नाही पाहिजे. खरं तर विमानतळाच्या बाबतीत आज आम्ही सर्वजण पाहतोय तर शासनाची किंवा इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींची भूमिका अशी आहे की त्या गावातील लोकांना खरं तर ते जणू असंच ते समजतायत की हा पाकिस्तानचा भाग असल्यासारखं ते समजतायत की त्या लोकांना कुठल्याही विश्वासात त्या ठिकाणी घेतलं जात नाही. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी संमती दिलेली आहे, परंतु त्या लोकांना त्या ठिकाणी विश्वासात घेतलं गेलं पाहिजे. ते जर उद्या म्हणले की आम्हाला विमानतळ करायचंय तर त्यांना चांगल्या पद्धतीनं त्या जमिनीचा मोबदला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. आणि जर शेतकऱ्यांची इच्छाच नसेल की बाबा त्या ठिकाणी तो विमानतळ झालंच नाही पाहिजे तर त्या शेतकऱ्यांचा देखील त्या ठिकाणी विचार केला गेला पाहिजे ह्या मताचा मी आहे. कारण की हे पूर्ण ही शेतकरी त्या ठिकाणी विस्थापित होणार आहेत. जरी आज तालुक्याचा जरी विकास होणार असेल तरी ती 5-6 गावं पूर्णपणे उठणार आहेत. तर त्या गावांचा आणि तिथल्या स्थानिक शेतकऱ्याला विश्वासात घेऊनच हे सगळं झालं पाहिजे ह्या मताचा मी. आणि हे पुरंदर विमानतळ जे आहे त्याचा 2026च्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत, त्यांचा काही प्रभाव निवडणुकांवर होतोय का, किंवा असं काही तुम्हाला जाणवतंय का? जर होत असेल तर मग त्यावर तुमची भूमिका काय असेल? नाही, निश्चितपणानं विमानतळाचा निवडणुकीवरती प्रभाव हा राहणारच आहे. पण मी अगोदर सांगितल्याप्रमाणेच माझी ही भूमिका आहे की मी वैयक्तिक शेतकरी आहे. त्यामुळं माझी भूमिका आहे की जे शेतकऱ्यांना वाटेल, शेतकरी जर म्हणले तर विमानतळ, शेतकरी जर नाही म्हणले तर त्यांच्यावरती शासनाने कुठले माझं म्हणणं आहे की बळजबरी करू नये. शेवटी विकास करायचा म्हणलं तर विमानतळ हाच काय विकासाचा मार्ग नाही. तुम्ही ह्या ठिकाणी IT पार्क आणू शकता किंवा जेजुरी MIDC सारख्या MIDCचा चांगल्या पद्धतीने विकास करू शकता. त्यातूनही रोजगार उपलब्ध होऊ शकतो, त्यातूनही विकास होऊ शकतो. विमानतळानेच विकास होईल असं काय नाही. पण विमानतळ जर होत असेल तर स्थानिक शेतकऱ्याला विश्वासात घेतलंच गेलं पाहिजे. शेतकऱ्याच्या संमतीशिवाय विमानतळ झालं नाही पाहिजे ह्या मताचा मी आहे. माऊली दादा, या सगळ्यामध्ये गावच्या विकासासाठी तुमची भूमिका काय होती आणि इथून पुढे गावातल्या विकास संदर्भातची कामे काय असतील याबद्दल काय म्हणाल? खरं तर मी राजकारणात आल्यानंतर 2017ला मी ज्यावेळेस उपसरपंच झालो तोपर्यंत आमच्या गावामध्ये कुठले म्हणजे गटार व्यवस्था नव्हती, अंतर्गत रस्ते नव्हते, वाड्या वस्त्यांना जोडणारे रस्ते नव्हते. गेले 7-8 वर्षाच्या कालावधीमध्ये मी एक गावचा मी असं सूक्ष्म असा विकासाचा आराखडा तयार केला. प्रथमतः गावातील जवळपास 60-70 लाख रुपये खर्च करून आम्ही गावात गटार योजनेचं काम केलं, गावातील अंतर्गत रस्त्यांचं कामं केली. त्याचबरोबर वाड्या वस्त्यांना जोडणारे रस्तेही त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. 100% मी म्हणत नाही, आमचं गाव मोठं आहे, भौगोलिक क्षेत्र गावचं मोठं आहे, त्यामुळं 100% त्या ठिकाणी झालं असं मी म्हणणार नाही. परंतु एक चांगल्या पद्धतीने आजूबाजूच्या गावांना जोडणारे रस्ते त्या ठिकाणी मी करण्याचा प्रयत्न केला. गावात आरोग्याची सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध व्हावी यासाठी जवळपास 5 कोटी रुपयांची प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत आत्ता त्या ठिकाणी मंजूर करून आणली. पुरंदर उपसा योजनेचा काही भाग आमच्याकडचा वंचित होता, त्यासाठी जवळपास पवार साहेबांच्या माध्यमातून आम्ही आत्ता पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपयांची पाईपलाईन मंजूर करून त्या ठिकाणी घेतली. जलजीवन योजनेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी आमचं काम चालू आहे आणि वाड्या वस्त्यांना जवळपास 40 किलोमीटरच्या लांबीची आम्ही पाईपलाईन त्या ठिकाणी करून घेतली आणि अजून देखील उर्वरित कामासाठी 18 किलोमीटरचा वाढीव आराखडा आम्ही त्या ठिकाणी तयार केलेला आहे. आमच्याकडं आज
इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत शिक्षण दिलं जातं. त्या ठिकाणी आम्ही एक चांगल्या पद्धतीची शाळा म्हणजे तालुक्यात एक आदर्श अशी शाळा उभी करण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न केला. गावातील तरुणांना त्या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी 3 ठिकाणी ओपन जिम त्या ठिकाणी बसवल्यात. आम्ही दलित वस्ती सुधार योजनेतून एक वाचनालय त्या ठिकाणी बनवले. असा एक सर्वांगीण गावचा विकास करण्याचा प्रयत्न केला. गावच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गावातील सगळ्याच चौकांच्यात CCTV कॅमेरे त्या ठिकाणी बसवलेत. गावातील ज्या शासकीय इमारती आहेत त्यावरती आम्ही आता सौर पॅनल बसवतोय, जेणेकरून कुठलंही लाईट बिल त्यासाठी गेलं नाही पाहिजे. गेले 2-3 वर्षापासून गावातील ज्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, 2 वर्षापासून माझी पत्नी त्या ठिकाणी सरपंच झाल्यापासून एक सुरळीतपणाने लोकांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. खरं तर आमच्या गावची ओळख हे बुलेश्वर मंदिर हे आमच्या गावची ओळख आहे आणि ते मंदिर हे केंद्राच्या पुरातत्व विभागाच्या ताब्यात असल्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला कामं करण्यासाठी अडचण येते. तर मग त्याच्या बाजूचा जो परिसर आहे वन विभागाचा, त्याचा विकास करण्यासाठी जवळपास 4 कोटी रुपयांचा निधी दौंड तालुक्याचे आमदार राहुलदादा खोल आणि माझे आमदार संजयजी जगताप यांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करून 4 कोटी रुपयांचा वनपर्यटन मधून आम्ही त्या ठिकाणी निधी मंजूर करून आणला आणि त्याचंही काम आता त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. अशा पद्धतीने एक सर्वांगीण गावचा विकास करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला. दादा, याला जोडून माझा एक प्रश्न आहे की आपण विकासासाठी इतकं काही करतो आणि ती कामं होतात, पण त्याचा सदुपयोग होतोय का विधायक उपयोग होतोय का, हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. तर ज्यावेळेस तुम्ही गावचं एक संवेदनशील आणि तरुण तरफदार नेतृत्व म्हणून कार्यरत आहात, तुम्ही केलेल्या विकास कामांचा सदुपयोग होण्यासाठी तुम्ही कसे प्रयत्नशील आहात किंवा कसे प्रयत्नशील राहाल? नाही, 100%च. मुळात माझं ह्या सगळ्या गोष्टींच्यावरती खूप बारकाईने त्या ठिकाणी लक्ष असतं. कुठलंही विकास काम आमच्याकडं झालं तर ते दर्जेदार झालं पाहिजे, ह्यासाठी माझा पहिला प्रयत्न असतो. गावच्या जर पाहिलं तर अगदी स्वच्छतेपासून तर सगळ्याच गोष्टींच्या बारीक बारीक गोष्टींच्या देखील मी त्या ठिकाणी कटाक्षाने लक्ष देत असतो आणि ज्या ज्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत त्याचा निश्चितपणानं लोकांना त्या ठिकाणी लाभ होतोय आणि लोकही त्याचा लाभ घेताना दिसत आहेत. म्हणजे चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी ग्रामपंचायत करते. थोडक्यात लोकांकडून तुम्ही पाठपुरावा करत आढावा त्या कामांचा घेताय. खरंच खूप गौरवाची आणि सुंदर कौतुकाची गोष्ट आहे. पण याला जोडून मला एक प्रश्न विचारायचा की भारत तसं पाहता की कृषी प्रधान देश म्हटलं जातं आणि औद्योगिकरण आपल्याकडे वाढलंय आणि पुरंदर तालुक्याच्या सोबत सध्या हीच परिस्थिती, औद्योगिकरण येतंय, विकासाची वेगवेगळी कामं येत आहेत, पण आपला पुरंदर मधला शेतकरी हा प्रचंड प्रगतशील शेतकरी म्हणून संपूर्ण देशात त्याचा गौरव होतो. मग अशा वेळी आपल्या शेतकऱ्यांना इथे तालुक्यामध्ये त्यांच्यासाठी तुमचं व्हिजन काय असणार आहे किंवा बाजारपेठ एखादी व्यवस्था म्हणून तुम्ही पुढे आणायच्या विचारात आहात का? तर शेतकऱ्यांबद्दल तुमची भूमिका काय? निश्चितपणानं आपला भाग आता पुरंदरोपसामुळं एक सुजलम सुफलम झालेला आपण सगळेजण पाहतोय. जर आमच्या भागात पाहिलं तर आमचं पोंडे असेल किंवा माळशिरस असेल, ह्या भागात फुलांचं उत्पन्न म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतकरी त्या ठिकाणी घेतात. किंवा मग आपला पलीकडच्या भागात गेलं तर बेलसर असेल, खानावडी, एकतपूर, मंजवणी ह्या भागात टोमॅटोचं उत्पन्न त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते. आपल्या भागातला शेतकरी कांद्याचं उत्पन्न एक अधिक चांगल्या प्रमाणात म्हणजे मेन पीक आहे आपल्याकडं कांदा आहे, ऊस आहे. तर निश्चितपणाने ह्या भागात बाजारपेठ ही उपलब्ध झाली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची विक्री ह्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यासमक्ष त्या ठिकाणी करता येईल. ह्यासाठी पुढच्या काळात राज्य पातळीवर मग त्या ठिकाणी पणन मंत्री असतील किंवा अगदी मुख्यमंत्री असतील यांच्यापर्यंत देखील त्या ठिकाणी आम्ही तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना घेऊन त्या ठिकाणी प्रयत्न करू की ह्या जिल्हा परिषद गटाचा मध्यवर्ती भाग बेलसर असेल, पारगाव असेल, या भागात एक बाजार त्या ठिकाणी उभा राहायला पाहिजे. यासाठी माझा निश्चितपणाने प्रयत्न असेल. आपल्या मतदार राजाला तुम्ही काय सांगाल, काय आवाहन कराल? मतदार राजाला मी एवढं सांगू इच्छितो की आज या गटाची निवडणूक खूप चुकीच्या पद्धतीनं आमिष दाखवून त्या ठिकाणी निवडणूक होते. खरं तर आपण गेल्या 5 वर्षाचा अनुभव आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे की लोकप्रतिनिधी एकदा निवडून दिला, पैसेवाला उमेदवार जर निवडून दिला तर तो 5 वर्ष सर्वसामान्य मतदाराला त्या ठिकाणी त्याला ओळखही देत नाही. त्यांच्या सुखदुःखात जाणं तर लांब,
विकासाच्या बाबतीत गेल्या 5 वर्षात एकही विकासाचं भरीव असं काम या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधीकडून त्या ठिकाणी झालेलं नाही. त्यामुळं पैसा किंवा हे आमिष तात्पुरतं येणार, कोणतरी गोड बोलणार, चुकीच्या पद्धतीनं ह्या खरं तर मतदारसंघात जातीय राजकारणाला देखील रंग देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. दोन समाजात खरं तर मताच्या राजकारणासाठी जो एकोप्याने राहणारा सगळा मतदार आहे किंवा गावोगावी राहणारी लोक आहेत त्यांच्या मतासाठी त्या ठिकाणी आजच्या घडीला स्वार्थ साधण्यासाठी मी म्हणेल की दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होतोय. तर मतदारांनी ह्या गोष्टींच्याकडे खरं तर पाहिलं पाहिजे आणि काम करणारा माणूस कोण आहे, ज्याने आपल्या गावाचा विकास केलाय, ज्याने आपल्या भागाचा विकास केलाय, अशाच उमेदवाराच्या पाठीशी मतदारांनी त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. अशाच राजकीय पॉडकास्ट जर तुम्हाला पाहण्यामध्ये काही इंटरेस्ट असेल आणि खरंच आपल्या गावाचं आपल्या तालुक्याचं राजकारण प्रगल्भ व्हावं, विकसनशील व्हावं असं वाटत असेल तर आपल्यासारख्या मतदारांनी सजगपणे हा व्हिडिओ पाहतच राहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळे आपला MH माझा वास्तव नजरेपलीकडचं या यूट्यूब चॅनलला लवकरच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि शेअर करा. थँक्यू.